नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता कमळी आणि निंगी मात्र त्या टेम्पोतून आपल्या गावाकडे येत आहे। आता दोघेही झोपलेले असतात। त्यानंतर इकडे श्राद्धाची तयारी सुरू असते। गुरुजी आलेले आहेत। गुरुजी आता अंजलीला म्हणतात की श्राद्धासाठी काय काय लागतं ते सगळं काही मी या यादीमध्ये दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळं काही सामान घेऊन या। आता गावातील सगळे लोक मात्र सरोजला आबांचं श्राद्ध घालण्यासाठी मदत करत आहे, कारण आबांनी या गावासाठी खूप काही केलेलं असतं। त्यांच्या प्रेमाचं हे प्रतीक म्हणून आता सगळेजण मदत करत आहेत। आणि आता मला हे सगळं काही 4 वाजता सगळं सामान रेडी हवं आहे। 4:30 वाजता पूजेची आपल्याला तयारी करून श्राद्धाची सगळी काही पूजा विधी करायची आहे। तेव्हा आता अंजली गुरुजींना म्हणते की हो गुरुजी। तर गुरुजी म्हणतात की येतो मी। रोज एका जागी स्तब्ध बसलेली आहे। आबांच्या आठवणी तिला आठवतात आणि तेवढ्यात गावातील एक काका म्हणतात की खरंच आज वर्ष झालं आबांच्या आठवणी येतात। ती खरंच हे मान्यच करायला तयार नाही की आज आबा आपल्यामध्ये नाहीत म्हणून। असं वाटत होतं की काल परवापर्यंत आबा हे आपल्या सोबत होते। तेव्हा आता गावातील दुसरे काका म्हणतात की खरंच आहे, कारण आबा गेले आणि हे गाव पोरकं झाल्यासारखं झालं। तेव्हा आता सरपंच सुद्धा म्हणतात की हो ना, आबा गेले, खरंच काही आता उपयोग नाही। खरंच जत्रेला जर आबा असते तर खूप रंगत आले असते। सगळ्यांना आबांची आठवण येत असते। काय करणार, शेवटी देवाची करणी, चांगला माणूस गेला म्हणून सगळेजण आता देवाला हात जोडतात आणि आबांच्या आठवणी काढत आहे। सरोज सगळ्यांचं ऐकून घेते आणि दुसऱ्यात आता तो मुलगा म्हणतो की खरंच आबा एक देव माणूस होते। कुणाला जर काही गरज पडली तर आबा अगदी वाऱ्यासारखे धावून यायचे आणि प्रत्येकाला मदत करायचे। सगळ्यांना आबांविषयी डोळ्यात पाणी येत असतं। तेवढ्यात अंजली मात्र आबांचा तो फोटो बाहेर घेऊन येते, कारण आता सगळे विधी करायचे आहेत। शेजारच्या काकी म्हणतात की अगं सरू चल, तुला भेटायला कोणीतरी माणसं आलेली आहेत, म्हणून त्या सरूला हाताला धरून उठवतात। सरूला घेऊन त्या बाहेर येतात। तर आता एक माणूस तिथे आलेला आहे आणि तो सरूला नमस्कार वगैरे करतो आणि ताई हे बघा, मला येण्यासाठी फार उशीर झालेला आहे, कारण आज मला कळाले की आबांचं वर्ष श्राद्ध आहे। खरंच आबामुळे आमचा व्यवसाय खूप मोठा झाला होता आणि आबामुळे माझा भाऊ वळणावर आला आणि तो सुद्धा आमच्या धंद्यामध्ये आता लक्ष घालतो। आबामुळे आमचा जो काही व्यवसाय आहे तो खूप पुढे गेलेला आहे। हे बघा, आबांच्या आजच्या वर्ष श्राद्धाचा जो अन्नदानाचा खर्च आहे तो आम्ही करणार आहोत, म्हणून आता आबांनी केलेल्या एका उपकार म्हणून आता तो माणूस हे सगळं काही करायला तयार असतो। आणि आता ते सरोजला म्हणतात की हे बघा ताई, तुम्ही नाही म्हणू नका, कारण आबांचे खूप आमच्यावर उपकार आहेत। आणि हे बघा, आबांसाठी मी एक बॅनर तयार करून आणलेला आहे आणि ते फक्त गावाच्या चौकात लावण्यासाठी मला लावायचं, त्याची परवानगी तुम्ही द्या, म्हणून आता तो माणूस हात जोडतो। तेवढ्यात सरोज म्हणते की अहो हे बघा, याची काही गरज नव्हती। तेव्हा तो दादा म्हणतो की अहो कशी गरज नव्हती, अहो आबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला एवढं तरी करून द्या। मात्र आता त्या काकू येतात। काकू म्हणतात की सरे अगं चल ना, ते गुरुजी आबांची माहिती विचारायला आलेले आहेत। तेव्हा मात्र आता तो दादा म्हणतो की ताई तुम्ही या। तर सरोज आता गुरुजीकडे आतमध्ये जाते। सगळे लोक मात्र आता मदतीने धावून आबांचं हे श्राद्ध पूर्ण कार्य मात्र सगळ्यांनी हाती घेतलेलं असतं आणि सगळेजण एकत्र येऊन आता हे कार्य पूर्ण करत असतात। तर इकडे आता गाडीतून येत असताना निंगी आणि कमळीला गाढ झोप लागलेली असते। तेवढ्यात मात्र आता निंगीला जाग येते। निंगी इकडे तिकडे बघते, तेव्हा आता तिला खूपच आनंद होतो। ती कमळीकडे पाहते, कमळी सुद्धा गाढ झोपलेली असते आणि आता ड्रायव्हरला म्हणते की दादा अहो तुमच्याकडे फोन आहे का, मला फोन करायचा होता, द्या की। म्हणून आता ते दादा लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढतात आणि निंगीला देतात। आणि तेवढ्यात निंगी मात्र आता तिच्या एका मैत्रिणीला फोन करते आणि आता तिची मैत्रीण तिला म्हणते की काय ग निंगे, आज सकाळी सकाळी फोन केलास तर सगळं काही ठीक आहे ना तिकडे? निंगी म्हणते की अगं तो गण्या कुठे आहे, त्याच्याकडे माझं काम होतं। तेव्हा तिची मैत्रीण लगेच गण्याकडे फोन देते। गण्या म्हणतो की निंगे अगं बोल ना, काय झालं? तर निंगी आता हळूच म्हणते की गण्या हे बघ, मी तुला जे सांगितलेलं आहे त्याची तयारी झालेली आहे ना? तर गण्या म्हणतो की हो नक्कीच, सगळी तयारी जवळजवळ झालेली आहे, तू काही काळजी करू नकोस। आता कमळी गण्याला म्हणते की एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, हे सगळं कमळीसाठी सरप्राईज असणार आहे। आता गण्या म्हणतो की हो अगं माहिती आहे, आणि कोणीही तिच्या घराकडे फिरकलं सुद्धा नाही, फक्त मात्र जेव्हा ढोल ताशा वाजेल तेव्हा सर्व गावाला कळेल। तेव्हा आता निंगी म्हणते की ठीक आहे, आम्हाला फक्त येण्यासाठी अर्धा तास लागेल। तर गण्या म्हणतो की ठीक आहे चालेल। निंगी आता खुशून फोन ठेवते। त्यानंतर आता सकाळ होते तर बंड्याला जाग येते। बंड्या मात्र आता कमळी आणि निंगीसाठी चहा घेऊन आता रूम मध्ये येतो। दरवाजाला बघतो तर काय कुलूप असतो। बंड्या म्हणतो की हा कुठे गेल्यात? तेवढ्यात कमळीची मैत्रीण आता तिथे येते, बंड्याला बघते आणि म्हणते की काय रे बंड्या, सकाळी सकाळी चहा घेऊन आलोस? बंड्या म्हणतो की अगं कमळी आणि निंगीसाठी, पण दरवाजाला कुलूप आहे आणि त्या कुठे गेल्या असं विचारतो। तेव्हा आता ती मैत्रीण म्हणते की अरे काल
काल रात्रीच ते गावी गेलेले आहेत हे ऐकून तर बंड्याला फार मोठा धक्काच बसतो. बंड्या खूप पॅनिक झालेला आहे. कधी आणि कशा गेल्यात असं विचारतो. तेव्हा आता ती मैत्रीण म्हणते की अरे बंड्या काय झालं, तू इतका पॅनिक का झाला, बरं आहेस ना. तेव्हा आता बंड्या म्हणतो की अगं पण तुला काय सांगायचं, गेल्या कशा त्या. त्यांच्याकडे मात्र बसचं तिकीट सुद्धा नव्हतं. तर ती मैत्रीण म्हणते की अरे त्या बसने नाही गेल्यात, त्यांच्याकडे मात्र भाजीच्या टेम्पोमध्ये त्या गेल्या असतील बहुतेक. मीच त्यांना बस गेल्याचं सांगितलं होतं. ती विचारते की बंड्या काय झालं, तू इतका का पॅनिक झालास. बंड्या आता काही नाही असं म्हणतो. बंड्याला आता खूप टेन्शन येते. तो विचार करतो की आता मी काय करू आणि ह्या दोघी असं कसं गेल्या. खूप मोठा आता घोळ होणार आहे आणि मी तर राखण ठेवलं होतं तरी सुद्धा ह्या कसं निसटल्यात. बंड्या आता घाईने ऋषी भाऊंना फोन करण्याचं ठरवतो. ऋषी आता झोपलेला असतो आणि तेवढ्यात बंड्याचा फोन वाजत असतो. तर ऋषी आता झोपेतच फोन उचलतो. आता बंड्या म्हणतो की हॅलो ऋषी भाऊ, कमळीबा आणि निंगी गावाकडे गेलेले आहेत हे सांगतो. तर ऋषी लगेच आता धक्क्यानेच उठतो आणि म्हणतो की काय बोलतोस बंड्या. अरे बंड्या तू झोपला होतास का, मी तुला झोप काढायला पाठवलं होतंस का. अरे मी तुला लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि त्या कधी गेल्या हे सुद्धा मला नाही कळालं असं तर बंड्या म्हणतोय. तर ऋषी म्हणतो की थांब मी तिकडे आलो आणि ऋषी घाईने लगेच यायला निघतो. त्यानंतर आता इकडे निंगी मात्र आता कमळीला उठवत असते. अगं बघ ना आपलं गाव जवळ आलेलं आहे, बघ ना कमळे बाहेर किती भारी ऊन पडलेला आहे. तो नैसर्गिक सौंदर्य बघून आता निंगी खूपच खुश होते आणि तेव्हा आता कमळीचं आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष जातं. आता कमळीला इतका आनंद होतो. कमळी आता गाडीच्या खिडकीतून डोकं बाहेर काढते आणि ह्या आपल्या निसर्गाचा आनंद ती घेत असते. आपल्या गावाकडची आता ती नदी गोड मस्त वाहत असते. हे सगळं काही आता कमळीला इतकं छान वाटतं. औषध मात्र ती निंगीला म्हणते की अगं निंगे, किती दिवसातून इतकं मोकळं वारं आता खायला मिळालं, बघ ना एकच नंबर वाटतंय. निंगी म्हणते की हो ना कमळे, बघ किती छान वाटतं आणि खरी मजा तर गावाकडे आहे. बघ आता आपण गावाकडे गेलो तर 1 महिना मात्र हलायचं नाही आणि मुंबईला जाण्याचं नाव सुद्धा काढायचं नाही. कमळी म्हणते की हो ग बाई, केव्हा एकदा आबांना जाऊन मिठी मारते असं मला झालेलं आहे. आबांना आणि आईला मात्र धक्काच बसेल आपल्याला असं अचानक आलेलं बघून. निंगी म्हणते की हो ना, ते आपल्याला बघून खूपच खुश होणार आहे. दोघींचा आनंद गगनात मावेनासा होतो. इतकं छान दोघींना वाटत असतं. तेवढ्यात मात्र आता गाडी अचानक थांबते. तर आता कमळी विचारते की दादा काय झालं. तर ते ड्रायव्हर दादा म्हणतात की काही नाही, टायर अचानक पंक्चर झालं, टायर बदलावं लागेल. तेव्हा आता निंगी डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा आता आणखीनच वेळ लागेल. कमळी म्हणते की चल होईल लवकर, आता उतर खाली. म्हणून ते दोघी खाली उतरतात आणि कमळी आनंदाने मात्र आपल्या ह्या निसर्गाचा आनंद घेत असते. त्यानंतर आता इकडे ऋषी घाईने तयार होऊन खाली येतो. घाईने जातो तर नयनतारा त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की ऋषी अरे इतक्या घाईमध्ये तू कुठे निघालास असं विचारते. 9 वाजता आपली मीटिंग आहे आणि तेवढ्यात ऋषी म्हणून जातो की नाही मीटिंग नाही, ती कमळी. तेव्हा आता नयनतारा उठून त्याच्या जवळ येते आणि म्हणते की काय बोललास परत कमळी. आणि आता मात्र काय राहिलं रे, आंदोलन झाली, रिझल्ट सुद्धा लागले आणि तिला ओवाळून सुद्धा झाले, अजून काही राहिलेलं आहे का आणि तू काय सारखं कमी कमी करतोस. अरे मला एक गोष्ट कळत नाही की एखाद्याला किती त्रास द्यावा. तेव्हा आता ऋषी म्हणतो की आई तुला कसं सांगू, ती आता तिच्या गावी निघून गेलेली आहे आणि तिला अजून माहिती सुद्धा नाही. तर नयनतारा विचारते की काय माहिती नाही, तिला काय माहिती आहे आणि काय माहिती नाही याच्याशी मात्र माझं काही घेणे देणं नाही. हे बघ ऋषी, तुझं सुद्धा तिच्याकडे लक्ष असायला नको. त्यावरती ऋषी म्हणतो की आई हे बघ, मला आता इमर्जन्सी असल्यामुळे मला जावं लागेल आणि मी दादाला तसा मेल केलेला आहे आणि जे प्रेझेंटेशन आहे ते सगळं माझ्या लॅपटॉप मध्ये रेडी आहे, तो तुला सगळं काही सांगेल, पण आता माझी इमर्जन्सी आहे, मला जावं लागेल असे बोलून आता ऋषी निघून जातो. रोहित आता खाली आलेला असतो आणि तो आता हे सर्व बघतोय. नयनतारा वैतागते आणि टेन्शन मध्ये म्हणते की या मुलाला काय झालं तेच माहिती नाही. तेव्हा रोहित आता मुद्दाम आईला म्हणतो की आई तू कुणाचं म्हणते, ऋषी बद्दल. नयनतारा म्हणते की हो, मला ह्या मुलाचं काय करावं तेच कळत नाही. सतत त्याच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त त्या कमळीचा विचार असतो. तेव्हा आता रोहितला तर हेच हवं असतं. रोहित आता नयनताराचे कान भरतो. आई मी तुला सांगत होतो की ऋषीवर कोणत्याही प्रोजेक्टची जबाबदारी देऊ नकोस म्हणून, मला हे सर्व नाही झेपणार. आणि आई बघितलंस का तो आता कसा निघून गेला. ऋषी मात्र जॉबला होता ते बरं होतं, निदान तो तेथे अडकून होता, परंतु आता पूर्णपणे तो बेजबाबदार झालेला आहे. तेव्हा आता नयनतारा म्हणते की हे बघ रोहित, या दोन्ही गोष्टीचा एकमेकांशी काही संबंध नाही. मला असं सांगायचं की तो त्याचं ऑफिसचं काम व्यवस्थित करतोय. आता रोहित म्हणतो की आई अगं कसलं व्यवस्थित करतो, तू तर पाहतेस आणि बघितलं सुद्धा. आई तुला काय सांगायचं, काल त्या प्रोजेक्ट बद्दल मात्र मी त्याच्याशी बोललो आणि मीच त्याला सगळं काही सजेक्ट केलं. आता हे सगळं काही खोटं बोलतो स्वतःची आईच्या नजरेत इमेज वाढवण्यासाठी. आणि ज्या काही त्या प्रोजेक्टवर काम करत आहे त्या सगळ्यात जास्त विचार
विचार मात्र मी त्याला प्रॉफिटवर करायला सांगितला. हे सगळं काही मी त्याला समजावले, कारण हे नयनतारा इनामदारचं प्रोजेक्ट आहे, आपल्या आईचं प्रोजेक्ट आहे. आणि नयनतारा मॅडमचं जे प्रोजेक्ट असतं तर आता कस्टमर आहे तर वेगळ्या दृष्टीने पाहत असतात. आणि अशा आपण म्हणजे मटेरियलचा वापर केला पाहिजे ज्यामुळे आपलं हे प्रॉफिट जास्त होऊ शकतं. हे सगळं मी त्याला सांगितले. आता नयनतारा खुश होते आणि म्हणते की खरंच रोहित, तुझे सजेशन आहे ते खरंच खूप चांगले आहेत आणि एक मोठा भाऊ म्हणून तू ऋषीला गाईड कर. तेव्हा आता रोहित म्हणतो की आई तुझं बरोबर आहे, पण मी किती दिवस त्याला असे मदत करू शकतो. हे बघ आई, तो सुद्धा हुशार आहे, परंतु ऋषी काय करतो, ऋषी त्याची सगळी हुशारी आहे तर ते गावच्या कमळी तिच्यावर खर्च करतो, वाया घालतो. त्यावरती आता नयनतारा म्हणते की हे बघ, माझ्या मते मात्र असं आहे की तो नक्की प्रेझेंटेशन पर्यंत पोहोचू शकतो, येईल तो नक्की. तर रोहित म्हणतो की नाही येणार तो. हे बघ आई, मी तुझ्याशी पेन्स लावतो, कारण ऋषी मात्र आता मीटिंग साठी नाही येऊ शकत. तो आता तिची मदत करायला गेलेला आहे. मला माहिती आहे की तो तिला पर्सनल ट्युशन सुद्धा देईल. मीटिंगला मात्र तो वेळेवर नाही येऊ शकत. तेवढ्यात राधिका मात्र रोहित साठी कॉफी घेऊन येते आणि आता तो एकच घोट घेतो तर रागाने मात्र आता लगेच थुंकून फेकून देतो आणि राधिकावर खूपच चिडतो. राधिकाला म्हणतो की बावट आहेस का, साधी कॉफी बनवता येत नाही, किती साखर त्यामध्ये तू घातलीस, तुला माहिती नाही की मला साखर किती लागते. तेव्हा आता राधिका म्हणते की रोहित, तुला एकच चमचा साखर लागते आणि मी तेवढीच घातली आहे. तर रोहित रागाने तिला म्हणतो की माझ्याशी वाद मात्र तू घालू नकोस, मूर्ख आहेस का राधिका, तू किती साखर त्यामध्ये टाकलेली आहेस, तुला माहिती नाही की मला साखर किती लागते. आता रोहित जे काही तिच्यावर आरोप करतो, आता ती ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अरे तुला एकच चमचा साखर लागते आणि मी फक्त तेवढीच साखर घातलेली आहे. तेव्हा रोहित तिच्यावर ओरडतो, माझ्याशी वाद घालण्यापेक्षा मात्र दुसरं काही आता करून घेऊ नये आणि हे जे काही डोकं देवाने दिलेलं आहे का ते नीट वापर करायला शिक. आणि तेवढ्यात नयनतारा आता रोहितवर चिडते. रोहितला म्हणते की अरे काय, तू का तिच्यावर हे सगळे चिडचिड काढतोस, ही कोणती भाषा आहे ही तुझी बायकोशी बोलण्याची. आणि नयनतारा राधिकाला म्हणते की त्याच्यासाठी दुसरा चहा घेऊन ये. बिचारी राधिका जाते. त्यानंतर आता इकडे राजन आणि अन्नपूर्णा हे हॉस्पिटलमध्ये असतात. राजन अन्नपूर्णा आजीला म्हणतो की अगं आई, तू कालपासून पाणी सुद्धा घेतलेलं नाही, प्लीज स्वतःच्या तब्येतीची काळजी घे, जर तुला काही झालं तर काय करायचं आहे. पण चहाचं सोड, आता तू घरी जाऊन आराम करतेस का, काल रात्रीपासून तू झोपलेली सुद्धा नाहीस. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की नाही, काही नको, त्यांना बरं वाटेपर्यंत मी इथून नाही हलणार. राजन म्हणतो की आई, हे बघ, जर तुझ्या तब्येतीला काही झालं तर काय करायचं बरं. हे बघ राजन आता तिला सांगत असतो की तू घरी जा, आराम कर, तुझ्या तब्येतीची काळजी घे. त्यावरती अन्नपूर्णा आजी काही ऐकायला तयार नसते. माझ्या तब्येतीची मला काही गरज नाही, कारण मला आता फक्त यांचं बरं होणं खूप महत्वाचं आहे. तेव्हा आता राजन म्हणतो की आई, तू काही काळजी करू नकोस, बाबा हे लवकरात लवकर बरे होतील. अन्नपूर्णा आजीच्या डोळ्यात पाणी येते. ती राजनला म्हणते की डॉक्टर म्हणालेत की 48 तास क्रिटिकल आहे, त्यातील फक्त राजन 24 तास झालेले आहे, मग काळजी तर वाटणारच. तेव्हा राजनच्या डोळ्यात पाणी असतं. राजन आईला समजावतो की हे फक्त आई, तू टेन्शन घेऊ नकोस, पुढच्या 24 तासात बाबा खरंच बरे होतील आणि मग त्यानंतर आपण बाबांना घरी घेऊन जाऊ. तेव्हा आता दोघंही खूप रडत आहेत. त्यानंतर ऋषी आता घाईने बंड्याकडे येतो आणि आता बंड्या म्हणतो की अहो ऋषी भाऊ, खरंच सॉरी, मला माहितीच नाही की हे त्या कधी निसटल्यात. तेव्हा आता ऋषी म्हणतो की जे झालं ते झालं, पण आता पुढे काय करायचं याचा विचार कर. बंड्या म्हणतो की त्या काल रात्री निघाल्यात, मग आतापर्यंत त्या पोहोचल्या असतील. ऋषी विचारतो की अरे पण त्या कशा गेल्यात, तू तर त्यांना बस नाही असं म्हटला होता, त्या गेल्या कशात. त्यावरती आता बंड्या म्हणतो आणि त्या टेम्पोला गेल्यात, कारण आजूबाजूचे जे लोक आहेत आमच्या गावाकडचे ते मुंबईला भाजीपाला घेऊन येत असतात, जाताना जर काही शीट वगैरे सापडले तर घेऊन जातात. ऋषी विचारतो की हे टेम्पोवाले माल कुठे देतात. तेव्हा बंड्या म्हणतो की येथेच व्यापाऱ्यांना, आपल्या कॉलेजच्या शेजारी जी गल्ली आहे तेथे आता आमचा इकडचा माल पोहोचतो, इतकं मात्र मला माहिती आहे. ऋषी म्हणतो की चल चौकशी करूयात, त्या टेम्पोवाल्याचा जर नंबर मिळाला तर आपल्याला खरंच खूप फायदा होईल. ऋषी आणि बंड्या मात्र घाईने तिकडे येतात. त्यानंतर इकडे आता हा ड्रायव्हर अजूनपर्यंत टायर्स बदलत असतो, कारण पंक्चर झालेलं असतं. कमळी आणि निगी वाट पाहत असतात की केव्हा होईल. त्यानंतर बंड्या आणि ऋषी मात्र सगळीकडे चौकशी करत असतात, त्या ड्रायव्हरचा नंबर वगैरे शोधत असतात. त्यानंतर इकडे आता ते टायर्स वगैरे आहे तर ते पूर्णपणे बदलून होते. निंगी आणि कमळी गाडीमध्ये बसतात. दोघींनाही खूप आनंद होतो आणि परत आता त्या गावाकडे जायला निघतात. ऋषी आणि बंड्या मात्र आता तो नंबर शोधता शोधता पूर्णपणे आता फिरत असतात. आजूबाजूला सगळी चौकशी करतात, परंतु काही उपयोग होत नसतो.
त्यानंतर आता इकडे सरोजला मात्र आबांबरोबर आणि कमळीबरोबर जे क्षण घालवलेले आहेत ते सगळे आठवतात आणि आता आबांची शेवटची वेळ जी काही त्यांचा विधी आहे तो सुद्धा आठवतो आणि तेवढ्यात काकू आता सरोज जवळ येतात. काही काळजी करू नको, आबांच्या आवडीचे सगळे पदार्थ केलेले आहेत असे बोलून काकू आता आत जातात. पण सरोजला आता वाईट वाटत असतं. कमळीपासून आबा गेल्याची इतकी मोठी गोष्ट तिने लपवलेली आहे आणि जेव्हा माझ्या कमळीला हे सर्व समजेल त्यावेळेस काय होईल याचा ती विचार करून आता रडत आहे. तेव्हा आता सरपंच म्हणतात की अगं सरोज, हा सगळा विचार सोडून दे. काकू म्हणतात की हो, मला तर असं वाटतं श्राद्ध झाल्यानंतर आता तू सगळं काही कमळीला गावाकडे बोलून सांगून टाक. सरोज आता रडत असते आणि म्हणते की हो ना, कमळीसाठी आबा काय होते हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. जेव्हा मात्र आता तिला समजेल की आबा या जगात नाही तेव्हा तिची काय होईल, तिला काय वाटेल. त्याच विचाराने मात्र माझ्या अंगावर नुसता काटा येतोय. तेव्हा मात्र आता कमळी आणि निंगी सिद्धटेक फक्त 2 किलोमीटर राहिलेला आहे. आता तेथे येऊन पोहोचतात. ते आपलं सिद्धटेक आलेलं आहे. आता त्यांना खूप असा आनंद होतो आणि तेवढ्यात आता काका म्हणतात की बाहेर काही लोक आता जेवणाची भांडी घेऊन आलेली आहेत. सरोज काके ते कुठे ठेवायचे असं विचारतात आणि तेवढ्यात आता सरोज म्हणते की मी तर काहीच मागवलं नव्हतं. आणि तेवढ्यात तो दादा परत येतो आणि म्हणतो की अहो, मी तुम्हाला ताई मगाशीच विचारलं होतं, आबांच्या नावाने आम्हाला अन्नदान करायचं आहे कारण आबांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. तेवढ्यात त्या माणसाला मात्र बॅनर आल्याचा फोन येतो. तेव्हा तो आलोच असे बोलून फोन ठेवतो. तो सरोजला म्हणतो की ताई मी तेवढं बॅनर लावून येतो. त्यानंतर मात्र इकडे नयनतारा मीटिंग साठी ऋषीची वाट बघत असते. तेवढ्यात रोहित येतो. रोहित आईला म्हणतो की आई चल लवकरात लवकर मीटिंग साठी, फॉरेनचे क्लायंट येतातच, आपण जाऊया. तर नयनतारा म्हणते की आय नो, परंतु ऋषी कुठे आहे. तो रोहित म्हणतो की आई मी तुला अगोदर सांगितलं होतं की ऋषी खरंच येऊ शकत नाही वेळेवर. तेव्हा नयनतारा म्हणते की अरे ऋषी नाही आला तर प्रेझेंटेशन कोण देणार आहे. रोहित म्हणतो की आई तू असं का करतेस, आपण दोघं देऊयात. तसंही सगळ्या आयडियाज माझ्याच आहेत, मग आपण जर प्रेझेंटेशन दिलं तर काय हरकत आहे बरं. आई मी तुला खरंच एक गोष्ट सांगू का, ऋषी जे काही वागतो ना ते खरंच मला नाही आवडत आणि ऋषी खरंच नीट वागत नाही. तर नयनतारा म्हणते की तू म्हणतो ते एकदम बरोबर आहे, ऋषीचं वागणं खरंच मला सुद्धा नाही आवडत. आणि ते दोघं घाईने मीटिंगला येतात. त्यानंतर इकडे रागिनी कामिनीला फोन करते आणि म्हणते की आई तू नक्की आहे तरी कुठे. आणि काहीतरी ती रागिनीला सांगते. तर रागिनी म्हणते की मला खरंच काही जमणार नाही. आणि तेवढ्यात कामिनी फोन ठेवून देते. रागिनी म्हणते की इने तर फोन ठेवला. आणि आता ती चिडून म्हणते की ही आई सुद्धा काय, स्वतः कुठेतरी जाऊन बसते आणि मला सगळ्या गोष्टी करायला सांगते. तेवढ्यात अनिका येते. अनिका विचारते की ग्रॅनी आजी कुठे आहे. रागिनी म्हणते की जर तुझी ग्रॅनी आजी कुठे आहे मला माहिती असते, स्वतः तिकडे गेले असते आणि तिला घेऊन आले असते. तुझ्या ग्रॅनी आजीचं डोकं कुठं चालतं तेच मला कळत नाही. आता हे सगळं मला निस्तरायला सांगते. अनिका म्हणते की हॉट निस्तरा. तेव्हा रागिनीला खूपच राग येतो. रागिनी उठते आणि म्हणते की सनकनी तुझ्या तोंडात द्यावी असं वाटतं. आता मात्र मला काही विचारू नकोस, एकतर माझं डोकं खूप बडबडलेलं आहे. अनिका म्हणते की हो, ती ग्रॅनी आजी तुला नक्की शेंडे लावत असेल, तिचा हा प्लॅन फ्लॉप असेल. तुम्ही एक काम करा, एकमेकींना फक्त शेंडे लावत बसा, माझा कोणी विचार करूच नका, युजलेस कुठल्या असे बोलून अनिका बाहेर निघून जाते. तेव्हा आता रागिनी खूपच चिडते. येथे तिकडे आई आणि तिकडे मात्र आता ती मुलगी काय मला शेंडे लावत बसणार आहे. त्यानंतर कमळी आणि निंगी मात्र इकडे आता घरी येऊन पोहोचतात. तर मित्रांनो, भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.